नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये बघा आपण लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात आजचा दुसरा दिवस आहे। कालपासून धूमधडक्यामध्ये वितरण सुरू झालेलं आहे लाडकी बहीण या योजनेचं आणि कालपासून आपण जे आहे तुम्हाला मी जास्तीत जास्त अपडेट देण्याचा प्रयत्न करीत आहे। पण तुमच्या ज्या कमेंट्स आहेत तर त्या कमेंट्सला मात्र मी पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये उत्तर देऊ शकलो नाही, तर त्यामुळे आता मी तुमच्या एका कमेंट्सला व्हिडिओच्या मार्फत किंवा तुम्हाला डायरेक्ट आपल्या व्हिडिओच्या खाली जी कमेंट्स असतील त्यामार्फत तुम्हाला उत्तर देणार आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज बघा आज 1500 रुपये 6व्या हप्त्याचे वितरण सुरू झालेलं आहे। 1500 रुपये काल पण बरेचशा माता भगिनींना 1500 रुपये मिळाले। आज पण मिळणं जे आहे सकाळीच्या 9 वाजल्यापासून जे आहे वितरण चालू आहे आणि कदाचित संध्याकाळच्या 9 वाजेपर्यंत परत ते पैसे येतच राहतील। पण येणाऱ्या पुढील 4 दिवसामध्ये पण हे वितरण चालू राहील, किंबहुना त्याच्या पुढे पण हे वितरण चालू राहणार आहे। त्यामुळे तुम्हाला पैसे आलेत का, आणि जर आले नसतील तर तुम्हाला अजिबात काळजी करायची गरज नाही। दोन गोष्टी करायच्यात। पहिला तर तुमचा फॉर्म मंजूर आहे का ते पहा, आणि त्यानंतर तुमच्या फॉर्मची डीबीटी ही केलेली आहे का ते पहा। जर या दोन गोष्टी तुमच्या क्लिअर असतील आणि तुम्हाला एकही रुपया आला नसेल तर अजिबात तुम्हाला त्याला आपण म्हणूया चिंता करायची गरज नाही। पण काही अशा पण माता भगिनी आहेत की ज्यांची डीबीटी झालेली आहे, याच्यापूर्वी त्यांना पैसे आलेले आहेत पण त्यांना डिसेंबरचा हप्ता आणखी आला नाही, तर त्यांना तर अजिबात चिंता करायची गरज नाही, कारण पुढच्या येणाऱ्या 4 दिवसामध्ये तुम्हाला हमखास पैसे येतील, त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही। आता काही प्रश्न आहेत बघा। प्रश्न असे आहेत की बरेचशा माता भगिनींचे की त्यांनी असं सांगितलं की सर तुम्ही कमेंटचे उत्तर द्या आम्हाला, कारण कमेंट्सला खूप वेगवेगळ्या कमेंट्स असतात आणि वेगवेगळ्या कमेंटचे उत्तर द्यायचे म्हटल्यावर तुम्हाला माहिती आहे ते सोपं काम नाही आहे। तुमचे जे काही प्रश्न आहेत कमेंट्स, तर त्या कमेंट्सला आता उत्तर देतो मी। एक कमेंट संपूर्ण जे काही माता भगिनींनी विचारलेले जे काही कमेंट्स आहेत तर सर्व कमेंट्सला आता उत्तर देणार आहे मी, त्यामुळे काळजी करायची गरज नाही। पहिला जी कमेंट्स आहे बघा आपल्या यूट्यूबला, तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर मी परत सांगतो आहे, तुम्ही मला विचारा, नक्की तुमच्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। पटपट आता कमेंट घेऊ द्या। ममता त्रिपाठी यांनी विचारलं बघा, सर नवीन फॉर्म कधी जमा होणार प्लीज सांगा। बघा जर तुमचा फॉर्म 15 ऑक्टोबरला भरलेला असेल तर तुमचा फॉर्म अजून पण पेंडिंग दाखवत असेल तर काळजी करू नका, तोही तुमचा फॉर्म मंजूर होईल, डीबीटी करून घ्या। राहिला मुद्दा नवीन फॉर्म कधी सुरू होणार, नवीन फॉर्म पण सुरू होऊ शकतात, त्यामुळे काळजी करू नका। त्याबद्दल पण मी आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून जे आहे आवाज उठवणार आहे तुमच्यासाठी, त्यामुळे काळजी करू नका। क्लिअर। त्यानंतर बघा पुढे जाऊयात आपण। तुळजाई यांनी काय विचारलेलं बघा, हो मला आज भेटले 6वा हप्ता छत्रपती संभाजीनगर, त्यांनी कमेंट केलेली आहे बघा। 3 मिनिटापूर्वीची कमेंट्स आहे, तर बघा त्यांना 6वा हप्ता मिळालेला आहे। म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की कालपासून आणि आजपासून 6व्या हप्त्याचे 1500 रुपयेचे वाटप सुरू झालेलं आहे। जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर पुढील 4 दिवस तुम्ही वेट करा, नक्कीच तुम्हाला येणाऱ्या 4 दिवसामध्ये पैसे मिळतील, कारण की इथे आता इथून पुढे जे व्हिडिओ येणार आहेत तर तुमच्या प्रश्नांचे मी उत्तर देणार आहे, सोबत तुम्हाला अपडेट्स पण देणार, त्यामुळे एकाही आपल्या सबस्क्रायबरचा पैसा राहणार नाही, सर्वांना पैसे भेटणार आहेत बघा, हे लक्षात ठेवा। पुढे जाऊयात आपण बघा। पुढे जर आपण गेलो तर दुसरी कमेंट आहे बघा, राजू यांनी विचारलेलं आहे, तर दादा मला 7500 रुपये मिळाले आहेत। आता बघा त्यांनी विचारलं की आता जे आहे त्यांनी आता काऊन आले हप्ते, क्लिअर असं त्यांनी विचारलेलं आहे। क्लिअर असो बघा 7500 रुपये त्यांना मिळालेले आहेत। क्लिअर। आपण कुठल्याही गोष्टीचं आन्सर देणार नाही, जे आपल्या बाकी जे सबस्क्रायबरच्या फॅमिलीला कामाचं आहे ते आपण बोलणार आहोत। क्लिअर। 7500 रुपये मिळाले तर खूप छान गोष्ट आहे बघा। आता त्यानंतर बघा विनीता पाटील या ताईंनी काय विचारलं आहे की मी ऑक्टोबर 14ला फॉर्म भरला होता, अप्रूव्ड झाला नाही, सक्सेसफुल झाल्याचा त्यांना मेसेज आलेला आहे। आणि पुढे त्यांनी हे पण विचारलेलं आहे की काय माहिती मिळतात, काही नाही पैसे वगैरे, काय माहिती मिळतात, काही पैसे नाही मिळाले, क्लिअर काय माहीत मिळतात की नाही, पैसे नाही मिळाले, अशा प्रकारचा त्यांचा मेसेज आहे। क्लिअर। तर काहीच काळजी करायची गरज नाही, मी तुम्हाला परत सांगतो आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा तुम्हाला तुमचा फॉर्म अप्रूव्ड झालेला नाही, म्हणजे मंजूर झालेला नाही, त्यामुळे तुम्हाला सध्या तुर्तास पैसे मिळत नाही, पण काळजी करू नका। का, कारण तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली सबमिट झाला एवढा तर तुम्हाला मेसेज आलेला आहे, बरोबर। आता त्यानंतर तुम्हाला हाही मेसेज येईल, कारण की 14 ऑक्टोबर म्हणजे शेवटचा फॉर्म आहे, त्यामुळे कदाचित तुमचा फॉर्म मंजूर झाला नसेल, पण काळजी करू नका, हे मी सांगतोय तुम्हाला। आणि मला जर का लक्षात ठेवा, तुम्ही बऱ्याचशा दिवसापासून फॉलो करीत असतील तर तुम्हाला माहिती आहे मी एकदम स्पष्टपणे सांगतो आणि एकदम तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगतो। क्लिअर। त्यानंतर बघा यांनी विचारलेलं आहे, शेख यांनी विचारलं की सर माझा एक भी पैसा नाही आया, आणि त्यांनी सांगितले काय करायला पाहिजे वगैरे त्यांनी विचारलं। बघा एक भी पैसा नाही याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, की यांनी आतापर्यंत ज्या वेळेसपासून फॉर्म भरला त्यांना
त्यावेळेसपासून एकही रुपया नाही मिळाला. तर यावेळेस अशा सिच्युएशनमध्ये ज्यांना अशा सिच्युएशनमध्ये जे माता भगिनी आहेत तर त्यांनी खास करून ऐका, 2 गोष्टी करायच्या आहेत. नंबर 1, तुमचा फॉर्म मंजूर झाला का हे पाहायचं आहे. नंबर 2, तुम्ही DBT केलेली आहे का ते पाहायचं आहे आणि DBT ॲक्टिव्ह आहे का हेही पाहायचं आहे. क्लिअर? जर या 2 गोष्टी केल्या तुम्ही तर लक्षात ठेवायचं आहे, काळजी करायची गरज नाही. मग तुम्हालाही काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. बघा, खान यांनी विचारलेलं आहे की बघा, त्यांनी विचारलं आहे की 3,000 रुपये मिळाले नाही सर. बघा, सुरुवातीचे म्हणतायत, मला असं वाटतं ते क्लिअर, सुरुवातीचे 3,000 रुपये मिळाले नाही. जर तुम्हाला सुरुवातीचे 3,000 रुपये मिळाले नसतील तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, 31 ऑगस्ट पूर्वीचा जर फॉर्म असेल तर त्याच फॉर्मला 7,500 रुपये मिळतात. अदरवाईज ज्या महिन्यापासून तुम्ही फॉर्म भरला आहे त्याच महिन्यापासून तुम्हाला पैसे मिळतात. हे सर्वच गोष्टी मी क्लिअर करीत आहे. त्यामुळे व्हिडिओच्या कमेंट्सला उत्तर देताना तुम्हाला पण तुमचे प्रश्न मिळतात, तुमचे उत्तरं तुम्हाला मिळतात. क्लिअर? त्यामुळे आपण पुढे जाऊयात, पटपट घेतो. बघा थोडं आता बघा की यांनी विचारलेलं आहे, बघा जगताप यांनी विचारलेलं आहे. बघा, यांनी विचारलं की यांनी विचारलं की दादा मला 300 रुपये भेटले, 5वा हप्ता आला, डिसेंबरचे पैसे लगेच भेटणार का? तर त्याचं उत्तर आहे हो, 100% डिसेंबरचे पैसे तुम्हाला लगेच भेटणार आहेत. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. पुढे जाऊयात आपण. बघा, पुढे जर आपण गेलो तर यांनी यशमिता यांनी विचारलेलं आहे की सर 11 ऑगस्टला फॉर्म जे आहे 11 ऑगस्टपासून फॉर्म पेंडिंग आहे. बघा, खूप म्हणजे वाईट गोष्ट आहे बरं का. तर कधी अप्रूव्हल होणार, पैसे येणार की नाही? आणि त्यांनी सांगितलेलं आहे की बँकला आधार लिंक वगैरे सर्व आहे, ठाणे जिल्हा वगैरे संपूर्ण सांगितलं, म्हणजे सीडिंग वगैरे आहे. बघा, त्यांनी ऑलरेडी केलेलं आहे, चांगली गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा 11 ऑगस्ट म्हणजे काही साधारण डेट नाही बरं का, खूप जुनी डेट आहे. ऑक्टोबरवाल्याने नवीन फॉर्म भरलेले त्यांना पैसे भेटलेत. क्लिअर? या ताईंचा आणखी फॉर्म अस्तित्वच आहे, अटकलेलाच आहे. तर अशा वेळेस तुम्ही अंगणवाडी ताईकडे पण मदत घेऊ शकता. पण सध्या लक्षात ठेवा, यावर सरकारने जे आहे कुठल्या प्रकारचे अपडेट दिलेले नाही. पेंडिंग फॉर्म हा सरकारचा जो काही अधिकारी असतो त्याच्या डेस्कवर असतो, म्हणजे त्याच्या कम्प्युटरवर असतो. त्यावेळेस कोणीही काही करू शकत नाही जोपर्यंत फॉर्म पेंडिंग होत नाही, तो अप्रूव्हल होत नाही तोपर्यंत. क्लिअर? त्यामुळे लवकरच तुमचा पण मंजूर होईल अशी अपेक्षा करूयात. हालाकी खूप वेळ झाला आहे त्या गोष्टीला. पुढे जाऊयात आपण. बघा, हो आले अशा प्रकारे जे आहे पूर्वा यांनी विचारलेलं आहे. तर ज्यांना पैसे आले त्यांचं अभिनंदन. त्यानंतर बघा पुढे विचारलेलं आहे की बँकेमध्ये येतील का, असे बँकेचं नाव लिहिलं इथे, तर ऑब्व्हियसली येणार या बँकेमध्ये, पण काही काळजी करायची गरज नाही. त्यानंतर बघा रितिका आवळे यांनी विचारलं की सर मला 15 ऑक्टोबरला जे फॉर्म भरला होता आणि सक्सेसफुलीचा मॅसेज पण आला आहे. आणि पुढे बघा अप्रूव्हलचा पण मॅसेज आलेला आहे. अप्रूव्हलचा मॅसेज नाही आला त्यांना. क्लिअर? पण हप्ता येईल का नाही? क्लिअर? अच्छा, यांना अप्रूव्हलचा मॅसेज नाही आला. बघा, महत्त्वाचं म्हणजे सक्सेसफुलीचा मॅसेज आलेला आहे. याच्यापूर्वी पण असंच होतं आहे का, आता आपण ज्या ताईचा वाचला त्यांचा पण असंच होतं. तर ज्यांना अप्रूव्हलचा मॅसेज नाही आला, फक्त सक्सेसफुलीचा मॅसेज आला, त्यांनाही अप्रूव्हल होईल. कारण की 15 ऑक्टोबरचे फॉर्म बरेचसे असे फॉर्म आहेत त्यांना आणखी अप्रूव्हल आलं नाही. पण एक तुम्हाला आणखी लक्षात आणून देतो की ज्यांचे जुलैचे फॉर्म होते, ज्यांना अप्रूव्हल आणखी आलं होतं पण त्यांचे DBT नसल्यामुळे पैसे अटकले होते, अशा लोकांना सरकारने पैसे दिले. त्यामुळे तुमच्याही फॉर्मला आज न उद्या पैसे मिळतील. त्यामुळे काळजी करू नका. पण तुर्तास तरी फॉर्म मंजूर होणं खूप गरजेचं आहे, त्यानंतरच पैसे मिळतात. बघा, त्यानंतर बघा याने विचारलेलं आहे की शेख यांनी विचारलेलं, बघा आले नाही, लातूर जिल्हा सांगितलं त्यांनी की लातूर जिल्ह्याला वितरण हालाकी चालू झालेलं आहे पण येतील. क्लिअर? त्यानंतर बघा यांनी विचारलेलं आहे की मीना यांनी सांगितलेलं आहे की हो आले 1500 रुपये, म्हणजे त्यांना डिसेंबरचा हप्ता जो आहे तो मिळालेला आहे थोडक्यात. क्लिअर? पुढे जाऊयात, पटपट कमेंट बघा. आता बघा अख्तर शेख यांनी विचारलं की नाही आले, कधी येणार? तर लक्षात ठेवा, पैसे तुम्हाला जर 1ही रुपया नसून आला तर रिपीट सांगतो आहे, तुमचा फॉर्म मंजूर झाला का ते पहा आणि DBT केलेली आहे का ते पहा. आणि जर तुम्हाला याच्या अगोदर पैसे मिळाले असतील तर तुम्हाला येणारे 4 दिवस वेट करायचे आहे, नक्की मिळतील. तुमचा प्रश्न बघा खाली, जर तुमचा प्रश्न असेल तर तुमचाही प्रश्नाचं उत्तर देईल. अनिता बेटेकर यांनी विचारलेलं की हो आले 1500 रुपये त्यांना आले असतील किंवा जे काही पैसे. त्यानंतर बघा पल्लवी यांनी पण सांगितलेलं आहे की सर 1500 रुपये आलेत आज, तर अभिनंदन. क्लिअर? पुढे जाऊयात. बघा आता यांनी विचारलेलं आहे की गेडाम यांनी विचारलं की सर मला आज एक हप्ता मिळाला नाही, डिस्ट्रिक्ट नागपूर आहे, तर नागपूरला वितरण सुरू झालेलं आहे, तर मिळतील, काळजी करू नका. आय रिसिव्ड 1500. क्लिअर्स? तर यांनी विचारलेलं की आज त्यांना पैसे मिळाले, थँक्स लिहिलं आहे त्यांनी संपूर्ण, आणि सांगितलं की रिअल अपडेट देतात त्याबद्दल धन्यवाद. परंतु एक लक्षात ठेवा, आपल्या चॅनलला काही जे नवीन असतात ना तेच लोक जरा थोडंसं, कारण ते बाकी चॅनलचा अनुभव घेऊन आलेले असतात आपल्या चॅनलकडे. क्लिअर? पण ते जर का डे 1 पासून जर आपल्या चॅनलला असतील तर त्यांना माहीत आहे आपण आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारची फेक न्यूज किंवा कुठल्याही प्रकारची घाईगडबडीमध्ये न्यूज टाकत नाही, हेही लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, मी आपल्या या चॅनलला आता नेहमीप्रमाणे जे तुम्हाला प्रामाणिक न्यूज देतो, येणाऱ्या टायमामध्ये पण आपला हाच जे आहे म्हणजे त्याला आपण म्हणूयात प्रयत्न चालू राहणार आहे. क्लिअर? तर थँक्स म्हणलात तुम्ही, तर त्याबद्दल तुमचं पण आभारी आणि तुमचं मोस्ट वेलकम. क्लिअर? बघा आश्मा अन्सारी यांनी विचारलं की ऑक्टोबरला जे आहे त्यांना
आयता म्हणजे किती 4,500 रुपये आले ते म्हणतात त्यांना ऑक्टोबरमध्ये. क्लिअर. ठीक आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये जे आहे 4,500 रुपये आले तर पुढचे पण येतील, काळजी करू नका. त्यानंतर बघा रोशनी यांनी विचारलेलं की सातारामध्ये भेटलेत 1,500 रुपये. क्लिअर. तर त्यांनी सांगितलं की धन्यवाद वगैरे. तर बघा चांगली गोष्ट आहे, भेटले असतील तर. बघा सर्वांनाच भेटत आहेत, साताऱ्यामध्ये नाही आले. आता बघा वरचे काय सांगतायत की साताऱ्यामध्ये भेटले, साताऱ्यामध्ये नाही आले. क्लिअर. तर साताऱ्यामध्ये ऑलरेडी वाटप चालू आहे, आता तुम्ही पाहतायत कमेंटलाच. क्लिअर. माझ्याकडून दीपक सर तुम्हाला खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा, आणि माझ्याकडनं पण तुम्हाला पण, आणि सर्वांना ज्या नवीन वर्षाच्या येणाऱ्या नवीन वर्षासाठी ॲडव्हान्समध्ये सर्वांना शुभेच्छा. क्लिअर. तुमच्या ज्या पण काही चांगल्या मनोकामना आहेत क्लिअर, तर त्या संपूर्ण पूर्ण हो. क्लिअर. पुढे जाऊ आपण. बघा विशाल यांनी विचारलेलं आहे की गॅसचे पैसेचं काय झालं आहे. गॅसचे पैसे बघा अन्नपूर्णा या योजनेसाठी वितरणाची तरतूद जी आहे म्हणजे पुरवणी मागणी अंतर्गत, त्याच्यासाठी पण सरकारने आता नागपूर येथे अधिवेशन झालं त्यावेळेस त्यासाठी पण फंड मंजूर केलेला आहे, म्हणजे निधीची तरतूद केलेली आहे, त्याचंही वितरण होईल. पण पहिलं आता ह्या योजनेबद्दल आपण बोलूयात खास करून. बघा त्यानंतर शिल्पा यांनी लिहिलेलं आहे की त्यांनी लिहिलेलं आहे मुख्यमंत्री साहेब 100% असं काहीतरी त्यांनी कमेंट लिहिलेली, चांगली गोष्ट आहे. चला पुढे जाऊयात आपण. प्रवीण यांनी विचारलेलं आहे की सर नागपूरमध्ये, आता नागपूरमध्ये तुम्हाला पैसे आलेत का हे महत्त्वाचं आहे. पण नागपूरमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे. आता एक तुमच्या महत्त्वासाठी तुमच्या नॉलेजसाठी एक सांगतो आहे, आपल्या कम्युनिटी पोस्टमध्ये मी प्रत्येक जिल्ह्याचे जे आहे जास्तीत जास्त आज मला वाटतं एक 7-8 जिल्ह्यांचं मी सांगितलं आहे. उद्या परत 7-8 जिल्ह्यांचे मी पोल घेतो आहे, त्याच्यामध्ये तुम्ही नक्की पार्टिसिपेट व्हा. तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला पैसे आले का नाही त्या पोलून आपल्याला सर्व क्लिअर होईल चित्र. क्लिअर. पुढे जाऊयात. बघा राम शेळके यांनी विचारलेलं आहे की आम्हाला एकही हप्ता आला नाही, अजून एकही हप्ता नाही आला, तर त्या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं की तुमचा फॉर्म मंजूर झाला होता का, दुसरा तुमच्या फॉर्मची DBT झालेली आहे का. क्लिअर. या व्यतिरिक्त काही तुमचा जर आणखी काही वेगळा प्रश्न असेल तर मी येणाऱ्या लेक्चरमध्ये बोलणार आहे, येणाऱ्या व्हिडिओमध्ये बोलतो. आता बघा यांनी विचारलं आहे की स्माइलिंग यांनी विचारलं, स्माइलिंग पेजर यांनी विचारलं की सर थाने में पैसा कब आएगा. तर ठाण्यामध्ये पैसे येत आहेत सध्या, त्यामुळे काळजी करू नका. त्यानंतर बघा नीता यांनी विचारलेलं आहे, यांनी जर सर मला आधीचे 7,500 रुपये आले, त्यांना आलेले आहेत पण डिसेंबरचा हप्ता आलेला नाही. स्मिता त्यांचं नाव वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे संपूर्ण, आणि ठाणे जिल्हा. तर लक्षात ठेवा ठाण्यामध्ये जे आहे पैसे यायला वितरण सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, त्यामुळे काळजी करू नका. क्लिअर. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकच तुम्हाला सांगतो आहे, डिसेंबरचे पैसे तुम्हाला याच्या अगोदर पैसे आले असते ना, डिसेंबरचे पैसेच आले नसतील तर त्यासाठी फक्त 4 दिवस वेट करा, तेही पैसे मिळतील, काळजी करू नका. क्लिअर. पुढे जाऊयात आपण. पटपट घेऊयात. बघा आता बघा यांनी प्लस जे आहे त्यांनी स्टेटस यांनी काय विचारलं आहे, बदलापूर जिल्ह्यामध्ये डिसेंबरचे अजून पैसे नाही आले, कधी येणार, तर नक्कीच पुढच्या 4 दिवसामध्ये तुम्हाला येतील. बघा त्यानंतर बघा सुमन ज्या यांनी विचारलेलं आहे की मला 1ही रुपया आलेला नाही. 1ही रुपया आला नसेल तर फॉर्म मंजूर झाला का, DBT झाली का पाहायची आहे. क्लिअर. त्यानंतर राजेश यांनी विचारलं की सर 1,500 रुपये आलेले आहेत, थँक्यू सो मच, तर तुमचं मोस्ट वेलकम. क्लिअर. पुढे जाऊयात आपण. बघा भाग्यश्री यांनी विचारलेलं आहे, त्यांनी विचारलं आहे थँक्यू सर, माझे आज 1,500 रुपये आलेले आहेत, त्यांना 3:30 वाजता जवळपास त्यांचे पैसे मिळालेले आहेत, अभिनंदन. त्यानंतर बघा रितेश कदम यांनी प्रश्न त्यांनी कमेंट्समध्ये विचारलेलं आहे की मला 1ही रुपया आलेला नाही, माझ्या आईला जे आहे 6वा हप्ता मिळालेला नाही, आणि जर 6वा हप्ता मिळाला नसेल तर लक्षात ठेवा त्यांचा जिल्हा सिंधुदुर्ग आहे, मला वाटतं आहे ना, बरोबर ना, सिंधुदुर्ग. तर नक्कीच मिळेल, काही काळजी करायची गरज नाही. पुढे जाऊयात आपण. बघा मीरा गायकवाड यांनी विचारलं की सर लातूरला कधी पडणार, तर लातूरला पैसे ऑलरेडी वितरण चालू आहे, टेन्शन घेऊ नका. त्यानंतर बघा हर्षल यांनी विचारलेलं आहे, तर त्यांनी विचारलं 1ही रुपया आला नाही, 1 ऑगस्टला फॉर्म भरला होता, 20 ऑगस्टला अप्रुव्हल झालेला आहे, आणि त्यांनी जे पुढे विचारलेलं आहे की पालघरला त्यांचा जिल्हा आहे, तर फॉर्म तुमचा अप्रूव्हल झाला आहे, नंतर लक्षात ठेवा DBT झालेली आहे की एकदा पाहून घ्या, जर असेल तर नक्की पैसे येतील. पुढे जाऊयात. आता बघा काय सतीश जे आहे यांनी काय विचारलेलं आहे, बघा सर लाडक्या बहिणीचं जे आहे फसवणूक होत आहे, काय बोलत आहे, डिसेंबर जानेवारी दोन्ही महिन्याचे देण्यात येतील असे अधिवेशनात काय आश्वासन दिले होते 3 भावांनी वगैरे वगैरे. क्लिअर. तर असं काय कोणी काय आश्वासन दिलं नव्हतं. काही लोक जाणून बुजून काही फेक जे आहे या न्यूज पसरवतात, आणि कदाचित मग लक्षात ठेवा की चुकीनं तुम्ही त्या न्यूज पाहता. मी तुम्हाला म्हणलो का 2 हप्त्यांचे एकत्रित येणार, एखादा व्हिडिओ सापडतो का बघा बरं, आणि त्यानंतर मग मला सांगा परत कमेंट करून, नाही सापडणार. त्यामुळे मी सांगतो ना, तुम्ही तिथे फेक न्यूज वाचता आणि मग ते आपण दुसऱ्यांना दोष देतो, काही पॉईंट नाही आहे. फक्त डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत, कारण जनरली 1 हप्ता झाल्याच्या नंतर त्याचे पैसे मिळतात, पण उलट आपल्याला हा हप्ता संपायच्या अगोदर पैसे आले. त्यानंतर बघा रीता कापसे यांनी विचारलं की सर मला 7,500 रुपये मिळाले नाही, फक्त 1,500 रुपये मिळाले. तर 7,500 रुपये मिळण्यासाठी परत सांगतो आहे, तुम्हाला 31 ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म लागतो, तरच तुम्हाला मिळणार, अदरवाईज मिळणार
नाही. पुढे जाऊयात, पट प्रश्न घेऊयात आपण, कारण की बघा खूप लोकांना वेगवेगळे प्रश्न आहेत आणि आपण इथून पुढे सर्वच कमेंटचे उत्तर देणार. मी कुणाचीच कमेंट ठेवणार नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. बघा पुढे आपण बघा की बाय टी गेमर जे आहे त्यांनी काय विचार, सर मला 4,500 रुपये मिळाले, सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला होता. ऑब्वियसली सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला 4,500 रुपये येणार आहे. क्लिअर. तर त्यांनी विचारलं की मला किती महिन्याचे पैसे मिळाले आहेत, तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. क्लिअर. तर डिसेंबरचे पैसे तुम्हाला मिळणार आणखी बाकी आहेत. मग क्लिअर. पुढे जाऊयात आपण. बघा प्रियंका यांनी विचारलं की सर मला काल आधीचे जे आहेत बघा त्यांना 4,500 रुपये आलेले आहेत, 6वा हप्ता आला नाही, तर तुमचा फॉर्म कधीचा आहे ते पहा एकदा. क्लिअर. फॉर्म कधीचा आहे ते तुम्ही मेन्शन करायचं आहे. क्लिअर. त्यानंतर बघा आधीचे पैसे आलेत, क्लिअर, 6वा हप्ता आला नाही तर येईल तो पण 4 दिवसामध्ये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म कधीचा आहे ते तुम्ही पाहायचं आहे. त्यानंतर बघा ते मेन्शन करा तुम्ही, म्हणजे मला चांगलं उत्तर देता येईल. त्यानंतर बघा सुमित्रा जाधव यांनी सांगितलं की 6वा हप्ता कधी मिळेल, 6व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. पुढे जाऊयात आपण. केशव बोरशे यांनी विचारलं की पैसे आले नाही, फॉर्म मंजूर झाला आहे का, डीबीटी झाली का पाहायचं आहे. त्यानंतर बघा तस्लिमा अन्सारी यांनी विचारलं की मुंबई मलाड वेस्टमध्ये पैसे आले नाही, मुंबईमध्ये पैसे यायला सुरुवात झालेली, ठाणे असू द्या, मुंबई असू द्या, सुरुवात झालेली आहे. उमा आरिफ यांनी विचारलं सर मला आज 1,500 रुपये आलेले आहेत, तर अभिनंदन, चांगली गोष्ट आहे. बघा SK जे आहे मंजूर असं आहे त्यांचं नाव, सॉरी जर काही चुकीचं जर प्रोनाऊन्सिएशन झालं असेल तर बघा पैसे आले नाही सर, लाडकी बहिणीचे नाशिकमध्ये पैशाचं वितरण चालू आहे, पुढील 4 ते 5 दिवसामध्ये येतील. बघा पुढे जाऊयात आपण. सुनील पतळे यांनी विचारलेलं आहे की थँक्यू दादा, तर तुमचं मोस्ट वेलकम. पुढे जाऊयात. बघा आता पुढे बघूयात आपण. सोनवणे यांनी विचारलं, सोनवणे यांनी विचारलं आहे की ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता, 7,500 रुपये आलेले आहेत, ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. क्लिअर. तर लक्षात ठेवा, तर एकूण 5 महिन्याचे पैसे पडलेले आहेत मग तुम्हाला पण. क्लिअर. पुढे जाऊयात आपण. बघा यांनी स्माईल टाकलेली आहे. बघा त्यानंतर बघा मीनाक्षी यांनी विचारले 1,500 रुपये मिळाले, 3,100 कधी मिळणार, 1,500 रुपये मिळाले, 2,100 कधी मिळणार. मी तुम्हाला याच्या अगोदर पण व्हिडिओ दिलेले आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की 2,100 मिळण्यासाठी मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल, कारण यासाठी मंजुरी लागते. त्यासाठी आर्थिक अधिवेशन जे होईल ना आपलं, म्हणजे त्याला काय म्हणूयात आपण, बजेट सेशन, त्याच्यामध्ये ती मंजुरी दिली जाणार आहेत. सध्या मी तुम्हाला आकडे जे होते ना, गणित, मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आकड्यांची गणित क्लिअर सर्व हप्त्यांचे, त्याच्यामध्ये क्लिअर सांगितलं होतं की 1,500 रुपयाचा हप्ता मिळणार, ते खरं झालं बघा माझं. क्लिअर. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे पण म्हणत होतो की लवकरात लवकर हप्ता मिळणार आणि तो पण डिसेंबरच्या आतच भेटणार, आणि तेही खरं झालं. क्लिअर. मग नंतर मीडियाला ना खबर आल्या की मग भेटणार आहे वगैरे, चालू झालं वगैरे वगैरे. पूनम केदार यांनी विचारलेलं की नाशिक डिस्ट्रिक्ट कधी येणार, नाशिक डिस्ट्रिक्टमध्ये वितरण चालू झालेलं आहे. त्यानंतर बघा आडी सोनू यांनी विचारलं पालघर जिल्हा कधी येणार, पालघर जिल्ह्याला पण सुरू झालेलं आहे वितरण, सर्व जिल्ह्यांना वितरण सुरू झालेलं आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. कोणी काय तुम्हाला असं पण सांगेल बघा ह्या जिल्ह्यामध्ये पैसे आले नाही, त्या जिल्ह्यामध्ये आले, फलाना आलं, ढमका आलं, तर अशा लोकांना अजिबात व्हॅल्यू देऊ नका. स्पष्ट सांगतो आहे, एकदम क्लिअर सांगतो आहे, फसवणूक नको कोणाचीच. क्लिअर. त्यानंतर बघा सीता शिंदे यांनी विचारलेलं आहे. बघा सीता शिंदेने विचारलं आहे की सर मला पैसे आले नाही, सर्वात महत्त्वाचं 1 रुपया आला नसेल तर तुमचा फॉर्म मंजूर झाला का ते पहा, डीबीटी झालेली आहे का ते पण पहा. पुढे जाऊयात. बघा प्रदीप पुरी यांनी विचारलं की 1,500 रुपये आले, अभिनंदन. पुढे जाऊयात. बघा शकुंतला यांनी विचारलेलं आहे की थँक्यू सर, तुमच्या अपडेट दिल्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार, तुम्ही पण प्रचंड सपोर्ट करता आपल्या चॅनलला इतकं प्रेम करतात ना लोक की मला खरंच भारी वाटतं, की असं वाटतं यार खरंच यार या लोकांसाठी आपण आणखी पण आपल्या 100% आणि रिअल, कुठल्याही फेक न्यूज, कुठल्याही प्रकारच्या व्ह्यूजसाठी कंटेंट बनवायचा नाही, बनवायचं एकदम प्रामाणिकपणे. आज ना उद्या जे आहे, जे प्रामाणिकपणालाच आपल्याला रिवॉर्ड मिळणार आहे, त्यामुळे एकदम प्रामाणिक कंटेंट आपण ठेवतो आणि अपडेट पण देण्याचा प्रयत्न करतो. ललिता कांबळे यांनी विचारलं कोल्हापूर जिल्ह्यात आले नाही, तर लक्षात ठेवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हप्ता वितरण सुरू झालेलं आहे. मी तुम्हाला त्याचे काही आपल्या याच्यामध्ये कम्युनिटी पोस्टमध्ये घेतलं आहे, तिथे बऱ्याचशा लोकांना वितरण आलं असं कम्युनिटी पोस्टमध्ये उत्तर दिलं आहे लोकांनी. क्लिअर. पुढे जाऊयात. बघा संध्या यांनी काय विचारलं, सातपुते यांनी विचारले पुणे जिल्ह्यामध्ये तर वितरण सुरू झालं नो डाऊट. त्यानंतर बघा निधी यांनी सांगितले सर मला अजून 1 रुपया आलेला नाही, तर परत सांगतो आहे 1 रुपया आला नसेल तर साधं सिंपल आहे. बघा 1 रुपया आला नसेल तर तुम्हाला तुमचा फॉर्म मंजूर झाला का ते पाहायचं, डीबीटी केली का ते पाहायचं आहे. पुढे जाऊयात. बघा वर्षा कांबळे यांनी विचारले 1,500 रुपये आलेले आहेत, तर अभिनंदन. पुढे जाऊयात. बघा मधू यांनी विचारले सर मला ऑक्टोबरमध्ये जे आहे फॉर्म भरला, अप्रूव्डचा मेसेज आलेला आहे, पैसे आले नाही, तर त्यासाठी तुम्ही पहिलं डीबीटी करून घ्या. बघा डीबीटी तुमची ॲक्टिव्ह आहे का ते पहा, पैसे नक्की मिळतील. पुढे जाऊयात. बघा यांनी विचारलेलं आहे शकुंतला जी आहे, यांनी विचारलेलं की मुझे जे आज अकाउंटमध्ये त्यांच्या 1,500 रुपये आलेले आहेत मुंबई. क्लिअर. मुंबई में बहुत बहुत धन्यवाद. आता मी तुम्हाला परत सांगितलं काय की मुंबईमध्ये भेटत आहेत, मी तुम्हाला पहिल्या कमेंट काय दाखवलं की मुंबईमध्ये नाही भेटत, पण मुंबईमध्ये भेटत आहेत हे मी तुम्हाला परत सांगतो आहे. सरसकट वितरण चालू झालं आहे, टेन्शन घ्यायचं नाही. बघा त्यानंतर निधी यांनी सांगितलं की ठाण्यामध्ये वितरण चालू झालेलं आहे. बघा सर मला जे आहे अजून पैसे आले नाही, नक्की पैसे मिळतील जर तुमची डीबीटी असेल, फॉर्म मंजूर झालेला असेल तर. ज्यांची डीबीटी राहिली त्यांना मिळणार नाही बरं का, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा
गिंजम यांनी काय विचारलेलं बघा, यांनी विचारलेलं आहे बघा की सबित मनोज शाहू यांचं नाव आहे, सॉरी सबिता मनोज शाहू, 28 ऑगस्टला त्यांचा अप्रूव्हल झालेला आहे आणि बँकेचं नाव दिलेलं आहे. अभी तक एक बी पैसा नाही आहे. तर लक्षात ठेवा, अप्रूव्हल झाला आणि तुमचा फॉर्म तुम्ही DBT केलेली आहे का ते पहा. आणि एक तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, जर तुमची DBT केलेली आहे आणि तुम्हाला पैसेच मिळत नाही लवकर, तर अशा वेळेस तुम्हाला एक नवीन बँकेमध्ये पण तुम्ही DBT म्हणजे हे करण्याचा पण तुम्ही पर्याय ठेवू शकता. पण मला नाही वाटत तुम्हाला काही DBT सध्या तरी बदलायची गरज आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही, येतील पैसे, कारण वितरण नेमकं सुरू झालेलं आहे. पुढे जाऊयात आपण. बघा त्यांनी विचारलेलं आहे की आयडिया यांनी विचारलेलं आहे बघा की एकही हप्ता मिळाला नाही, एकही हप्ता मिळाला नसेल तर फॉर्म मंजूर झाला का ते पहा पहिलं. क्लिअर. त्यानंतर बघा संतोष यांनी विचारलेलं आहे बघा, सर मला जे आहे 4-5वा हप्ता जे आहे 3000 रुपये आलेले आहेत, या तारखेला आले आहेत, पण सर्व हप्ता नाही आला. सर्व हप्ता येण्यासाठी तुम्हाला किती तारखेचा फॉर्म लागतो, तर उत्तर आहे 31 ऑगस्ट पूर्वीचा. त्यानंतर सारिका शेख यांनी बघा काय विचारलेलं आहे, त्यांनी विचारलेलं आहे ताईनं की दादा मला पैसे आले नाही. क्लिअर. जर पैसे आले नसतील तर फॉर्म मंजूर झाला का पहा, DBT झाली का पहा. त्यानंतर बघा की ज्ञानेश्वर यांनी विचारलेलं आहे की लातूरमध्ये त्यांना पैसे आलेले नाही, लातूरमध्ये पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे. त्यानंतर बघा ममता आंबारे यांनी विचारलेलं आहे की मला आणखीही एकही हप्ता आला नाही, तर नक्कीच तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्हाला मिळतील, DBT करून ठेवा. त्यानंतर बघा दिनकर यांनी विचारलेलं आहे की पुणे तालुका हवेली पैसा नाही आले, तर हवेली तालुक्यामध्ये पण पुण्यामध्ये पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे. आय होप की इतक्या कमेंट्स घेतल्यात आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण तुमच्या संपूर्ण प्रश्नांचे उत्तर देणार आहे. याच्यापेक्षा स्पीडनं पटपट तुमच्या कमेंटचे उत्तर देतो. सर्वात महत्त्वाचं, या कमेंट्समधून तुम्हालाही अंदाजा लागतो की एक्झॅक्टली माझं कुठं चुकतं आहे. तुम्हाला याच्यातले समान काही प्रश्न असतात, त्याच्यातनं तुम्हाला अंदाजा बी लागतो. आणि तुमच्या प्रश्नांचे जोपर्यंत मी उत्तर देत नाही ना, तुम्हाला कळणार नाही, तुमचे पैसे तुम्हाला भेटणार पण नाही. त्यामुळे तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. व्हिडिओ थोडा मोठा झाला कारण की आता लक्षात ठेवा, एकही माता भगिनीचं पैसे मिळण्यापासून वंचित राहता कामा नये. त्यासाठी आपण आपल्या एक फॅमिलीच्या जी सबस्क्रायबरची फॅमिली आहे, तर त्यासाठी आपण लागपाठ करून प्रत्येक माता भगिनीला पैसे मिळाले पाहिजे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट करा, कारण एवढी तळमळ मी फक्त कोणासाठी करतो, तुमच्यासाठी. कारण की एका प्रश्नाचं उत्तर मी देतो तुम्हाला, हे फक्त तळमळ एकाच गोष्टीसाठी आहे की कुठल्याही माता भगिनीचा एकही रुपया राहता कामा नये, त्यांना त्यांचे पैसे मिळावेत. अदरवाईज जर त्यांना काही 4 पैसे मिळाले, त्यांचं काम होत असेल, तर ते 10 महिन्यांनी मिळून काही फायदा नाही. त्यांना वेळेवर पैसे मिळावेत. सरकारने देऊन पण जर त्यांना मिळत नसतील, तर तिथे मग मला असं वाटेल की मीच कुठेतरी कमी पडतोय त्यांना न्याय देण्यामध्ये, त्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये. तर आय होप की तुम्हाला आणखी बऱ्याचशा कमेंट्स आहेत, घेतो मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी प्रचंड घेतो. तुमच्या मनामध्ये काहीही जर का डाऊट असेल किंवा शंका असेल तर नक्की मला व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा. तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर मी नक्कीच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून किंवा डायरेक्ट कमेंट्सला उत्तर देईल. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ थोडा मोठा झाला मी समजू शकतो, पण मात्र कामाचा होता, तुमच्या प्रश्नांचा होता. क्लिअर. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.